दादा मराठा आरक्षणाच्या पाठीमाग आहे, बाजूने आहे. राजकारणाबद्दल आता सध्या अजित पवारांची हवा आहे का शरद पवारांची हवा आहे? दोघांची मित्रा काय सांगशील, कुणाची हवा आहे सध्या बारामतीत? ओनली दादा, विषयच नाही काय, दादांशिवाय कोणच नाही बारामतीत. आता सध्या चर्चा बारामतीमध्ये जी आहे ती दोन्ही पद्धतीने चर्चा लोक करत आहेत. म्हणजे लाडकी बहीण योजना दिली म्हणून दादाला निवडून द्यायचा हा विषय नाही. येणारं सरकार बीजेपीचं आणि अजित पवाराचं येणार आहे. त्यामुळे अजित पवार आता लिहून ठेवा तुम्ही, 90,000 मतांनी निवडून येणार. दादा तुम्हाला काय वाटतं, कुणाची हवा आहे सध्या? ह्याची ना महायुतीची. आम्ही भाजपचे कार्यकर्ते. तुमच्या मनातला चेहरा सांगा. चेहरा आमच्या मनातला म्हणजे देवेंद्र फडणवीस, दुसरा कोण होणार आहे? अजितदादांच्या विरुद्ध उभा राहण्याची ताकद इतर लोकांमध्ये सोडा, पण पवार कुटुंबियांमध्ये कुठल्याच व्यक्तीची इतर नाहीये. काय रे मित्रा, तुला काय वाटतं, दादा मुख्यमंत्री होतील का? 100% होणार. नमस्कार, बखर लाईव्हमध्ये जगभरातल्या मराठी प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. बखर लाईव्हच्या हवा कुणाची या विशेष भागात आज आपण बारामती विधानसभा मतदारसंघात आलो आहोत. होय, ही तीच पवारांची बारामती आहे. मात्र ही नेमकी कोणत्या पवारांची बारामती आहे हेच आज आपण या बखर लाईव्हच्या हवा कुणाची या भागामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आणि अजित पवारांनी एक वेगळी भूमिका घेतली. महायुतीमध्ये ते सामील झाले आणि शरद पवारांची त्यांनी साथ सोडली. मात्र या सगळ्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुका आल्यात आणि एकूणच या बारामती विधानसभा मतदारसंघावरती नेमकं कोणत्या पवारांचं वर्चस्व आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत. एकीकडून महाविकास आघाडीकडून शरद पवारांनी युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष स्वतः अजित पवार या मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. त्यामुळे आता या बारामतीमध्ये नेमकं कोणतं पवारांचं पारडं जड आहे आपण जाणून घेणार आहोत. मी सध्या बारामती विधानसभा मतदारसंघातल्या जळोंची म्हणजेच दूध वसाहत भागात आहे, ज्या ठिकाणी हे सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आपल्याला बसल्याचं पाहायला मिळते. खरं तर बारामतीमध्ये अतिशय चुरशीची लढत जी आहे, एक वेगळी लढत आपल्याला म्हणावी लागेल की संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि खास करून बारामतीच्या मतदारसंघामध्ये लागलेलं आहे. कारण की या मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध पवार असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवार असणार आहेत युगेंद्र पवार, तर महायुतीचे उमेदवार तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून अजित पवार हे स्वतः या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. आता एकूण यांच्या बारामती मतदारसंघामध्ये नेमकी कोणत्या पवारांची चर्चा सुरू आहे जाणून घेऊया. बाबा काय सांगाल, कुणाची चर्चा आहे सध्या? दादांची चर्चा आहे. दादांची. बर अजित दादांची. बर. आणि साहेबांची नाही का या ठिकाणी? म्हणजे अजून तर प्रचार तसं काय ऐकायला मिळालं नाही. म्हणजे काल परवा ती गाडी फिरली फक्त युगेंद्र पवारांची. हा बर बर. नंतर तशी प्रचार दादांची हवा आहे इथं. दादांची हवा वाटते. हवा वाटते. हा. बर. तुम्हाला काय वाटतं, दादांची हवा आहे का? आमचं म्हणणं कसं आहे, हा. दादांनी प्रचार अगोदरच केलाय, ती लय अगोदर सुरू केलाय. उमेदवारी जाहीर व्हायच्या आधी. हा. पण युगेंद्र पवारने कधी चालू केलाय की ज्यावेळेस अर्ज दाखल केलाय हा. त्यावेळेस. त्यावेळेस. बरोबर आहे. हा. युगेंद्र पवार कोणाचा माणूस आहे? शरद पवार. शरद पवारांचा. हा. मग आता सध्या नेतृत्व कोणाचं पाहिजे, तर जे युग चालू आहे हा. प्राऊड, हा. त्या माणसाला चान्स मिळावा बरोबर. असं मत सगळ्याच राहणार आहे. अगदी अगदी. त्याच्यामुळे माझं तर कौल आहे हा. की एक अंदाज की युगेंद्र पवार येतील. युगेंद्र पवार येतील. काय मग साहेबांचं होल्ड आहे का नाही मतदारसंघामध्ये? आहे ना. आहे अजित दादा का एवढी गेले 8 टर्म अजित पवार इथनं होते, त्यामुळे साहेबांचं इकडं तसं वर्चस्व कसं आहे, दोघांचे बी आहे, बरोबर. हिंमत दोघांची बी आहे. हा. कुठलाही उमेदवार जरी निवडून आला हा. तर असं 2,000 5,000 असं नाही. हा. किती मताचा फरक राहील? 1,000-1,200 मताचा फरक राहील. बर. एवढा अंदाज आहे. हा, मग त्यात लक म्हणजे लक फॅक्ट आहे शेवट. बर बर. बारामतीचा सर्वांगीण विकास कुणी केलाय, साहेबांनी का दादांनी? नाही, विकास तर दोघांनी मिळून केल्याशिवाय झालाच नाही ना. हा. बर. बरोबर आहे का? हा. आजपर्यंत सपोर्ट कोणाचा होता? साहेबांचा. दादांना साहेबांचा होता. बरोबर आहे. बरं, आता दादांनी वेगळी भूमिका घेतली, तुम्हाला बारामती कर म्हणून काय वाटतंय?
बारामतीकर म्हणून योग्य आहे दादा, ती दादा त्याची योग्य बाजू योग्य मांडतो, त्याच्याबद्दल सवाल नाही. हा बरोबर आहे का? बरोबर पण आता नवीन पिढी जी आलेली आहे, हा पब्लिक काय विचार करत असते हम्म, की आजपर्यंत आपण कर्तृत्व यांचंही बघितलंय त्यांचंही बघितलंय, पण नवीन पिढीला चान्स देऊन बघावा बर अशी सामान्य माणसाची चर्चा. कसं असतंय, आता तुम्ही तरुण आहे, तुमचं माइंड वेगळं चालत असतं. बरोबर ही जुने आहेत, बर यांना फक्त खाचखोळगे माहिती आहे. हा पण नवीन पिढीचा माणूस काय म्हणतो हम्म, की आपण ह्यांच्या वेगळं काहीतरी करून दाखवलं, हा या भूमिकेत असतंय. त्यामुळे खरं मतदान कसं असतंय हा की ज्या वेळेस ती बटन दाबायला जाईल हा आणि मेमरी जी काम करल हा तीच मतदान योग्य असतं. बर मग बारामतीकर यावेळेस कुठलं बटन दाबतील? तसं काही सांगू नाही शकत पवार अजितदादा म्हणाले होते बारामतीकरांना माहितीये कुठलं बटन दाबायचंय, मग कुठलं बटन दाबतील? अहो, हवा कशी आहे, साहेबांची बी आहे हा आणि दादांची बी हवा आहे. बर मग आता दादा हे साहेबांपासून दूर झाले, हा तरी लोकांचं माइंड बदललंय थोडं. होय हा बर त्यामुळे आणि युगेंद्र पवार साहेबांच्या जवळचे आहेत. हा ते बी त्यांच्या नात्यातले ते. बर त्यामुळे साहेबांची बी थोडीशी ओढ आहेत बारामतीमध्ये. हा. त्यामुळे ते एखाद्या वेळेला त्यांच्या पुतण्याकडे जातील, म्हणजे युगेंद्र पवारकडे जातील. दादा आता ज्येष्ठ आहेत, हम्म, म्हणजे त्या उमेदवाराला ज्येष्ठ आहे. बरोबर बरोबर ज्येष्ठ असल्यामुळे बारामतीकर विचार करते दादांना द्या, हा, कारण ठीक पार्टी आहे. आहे तशी. ठीक आहे ठीक आहे. दादा ज्येष्ठ असल्यामुळे दादांना बी देते. एकूणच काय तर या मतदारसंघामध्ये दादा आणि साहेब हे देखील दोघंही तितक्याच ताकदीचे दोन्हीही तगडे नेते आहेत आणि त्यामुळेच एकीकडे युगेंद्र पवार यांचा एक तरुण चेहरा म्हणून काहींना त्यांचं आकर्षण आहे, ते कामं करतील असा त्यांचा विश्वास देखील आहे. पण गेली 7 टर्म अजित पवार या ठिकाणावरून निवडून येत आहेत, या भागाचा त्यांनी विकास केला अशा पद्धतीची भावना देखील काही नागरिकांची आहे. आणि अजून आपल्यासोबत वेगळे मतदार आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया, त्यांना नेमकं काय वाटतं. दादा काय सांगाल, कुणाची हवा आहे सध्या बारामतीत? आमची हवा ऐकून घेता का तुम्ही? बरं सांगा, तुमची हवा सांगा, तुमची हवा काय? आमची हवा आम्हाला 7 वर्ष झालं दिसत नाही. बर तुम्ही आता विचारणार विकास केला का दादानी? हा. विकास केला का नाही ती बघायला आम्ही नाही, आम्हाला डोळे नाहीत. बर दोघं नवरा बायको आहे, होय अपत्य नाही, ओके कुठलीही सुविधा नाही सरकारची. बर एक माणूस आणायला आणि नेला आहे, होय ह्याच्या पलीकडे काय नाही. 91 सालापासून बारामतीत राहिला आहे, हम्म, कुठलंही सरकारी ही घेतलं नाही आपण. हा काय म्हणू आपण त्याला, अनुदान म्हणा. अनुदान कसलंही घेतलेलं नाही. हा भाड्याचं घर, बर कसं तर बायको काम करायची, हा. बुद्धुनी भांडी आणि ते आपलं भागवायचं भाड्याच्या घरात. तुम्ही काय व्यवसाय करता, म्हणजे काय मी नोकरी? माझं वधूवर सूचक होतं काजब्यात. बर जर दिसायचं बंद झालं तर काय झालं शुगरने? बर बर कसं काय दिसायचं बंद झालं, काय कारण? कारण शुगर मुलं रेटेना डॅमेज झाला, अच्छा अच्छा बर. ऑपरेशन वगैरे केलं, लोन काढून कर्ज काढून. हा. बर मग आता काय तुम्हाला, आता पुढं आता विधानसभेच्या निवडणुका आहेत, यावेळेस मतदान करता का नाही? आता आता जे घरची म्हणणार ना त्या टायमाला नेणार घरची आणि करायला लावणार मतदान करायचं ना. होय मतदान बरं. केलंच पाहिजे. तर काय मग तुमच्या मनात काय चाललंय आता सध्या, कुणाला यावेळेस निवडून द्यायचं? काय डोळेच नाहीत ना आपल्याला कोणी काय केलं ते बघायला. नाही ते ठीक आहे, पण एक आपल्याला चेहरा माहिती असतो अजितदादांचा आणि युगेंद्र पवारांचा, तर काय आता कोण तुमचा आश्वासक चेहरा कोण वाटतो? दादा 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 कामं करतात ना. हो दादा तुम्हाला काय वाटतं, काय वाटतं? नाही बोलता नाही बोलते. त्यांच्यासोबत आहेत का तुम्ही? बर ठीक आहे. तर एकूणच काय तर दादा ही कामं करतात अशा प्रकारची भावना आहे. दादा काय सांगाल, कुणाची आहे हवा सध्या? हवा कुणाची आहे? मला नाही बोलायचं, का हो, काय बोलायचं, हाही ठीक आहे. चिडले काय आमच्यावर? नाही ना, चिडायची काय गरज आहे? मग आपल्याला चाला येत नाही, वाचा येत नाही. हा हो, आपल्याला कुठल्या सरकारच्या सवलती नाहीत, हम्म. कुठलं काय नाही, काय मग करायचं, अजित पवार अशांसाठी काही करत नाहीत का? काय करते, काय गोरगरिबासाठी काय केलंय त्यांनी? बर. मग तुम्हाला ते आम्ही हमाली करून मरायला लागलो, हमालाला पेन्शन आहे का? उजी वाहन आहे कोण पेन्शन हमालाला? बाकीच्यांना पेन्शन सगळ्याला चालू, हमालाला पेन्शन आहे का? 72 पासून मी हमाली करतो या.
निराधार योजनेचे पैसे मिळत नाहीत का तुम्हाला? काय नाही मिळत हो, पोटाशी माझी वळत नाहीत, काय नाही, चाला येत नाही, बर काय करायचं काय. हा. हा. नक्कीच नक्कीच दादांपर्यंत ही बातमी नक्कीच पोहोचेल. तर एकूणच काय तर जे वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी कुठलीही योजना नाहीये किंवा असतील तर त्या योजनेचा कुठलाही आम्हाला लाभ होत नाही, अशा पद्धतीची भावना इथले वयोवृद्ध लोक जे आहेत ते आपल्याला व्यक्त करताना पाहायला मिळतात. अजून नागरिक आहेत. दादा काय कुणाची हवा आहे सध्या, काय वाटतं? तसं काय सांगता येत नाही कोणाची हवा आहे त्याच्यात. हे मग कसं सांगायचं? कसं सांगायचं म्हणजे आता काय तसं सांगता येत नाही ना. हवा सगळ्याच चाललंय म्हणजे दोन्ही पवारांचं चाललंय इथं बारामतीत. बाकी कुणाची हवा नाही, दोन्ही पवारांचीच हवा आहे बारामती. होय, पण आता आपल्याला एक पवार तर निवडून द्यावं लागेल ना. हा मग काय, मग अजित पवार. अजित पवार. हा बर. मग गेली 7 वर्ष त्यांना निवडून दिलं, मग आता वेगळा चेहरा नको? नको नको. नको. कारण त्या चांगली कामं करतात. दुसऱ्या चेहऱ्याने वर का हा. मराठा आरक्षणासाठी काय केलेलं नाही. 15 वर्षे मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा आरक्षणासाठी काही केलेलं नाही. दुसऱ्या चेहऱ्याने 15 वर्षे मुख्यमंत्री होते, पण मराठा आरक्षणासाठी त्यांनी काही केलं नाही. ती मराठा आरक्षणाच्या विरोध आहे. होय. हा, अजित दादा मराठा आरक्षणाच्या पाठीमाग आहे, बाजूने आहे. बर. हा, पण त्यांची कुठलीच भूमिका या मराठा आंदोलनात कुठली दिसली नाही आपल्याला. कोणाला त्यांनी काय माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली नाही. नाही केली नसली तरी ना बरं का, पण ते त्यांचं ते मराठ्यावर त्यांचं प्रेम आहे. प्रेम आहे. प्रेम आहे. हा. म्हणजे दादा कामं करतात इथं. हो, करतात. बर. दादांचं नेतृत्व कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं. चांगलं वाटतं. हा. एकदम रोखठोक बोलतात. हो. हा. मग काय आता साहेबांची साथ जेव्हा सोडली दादांनी, काय वाटलं तुम्हाला? नाही आता ह्या शेवटी कसं आहे बरं का, वर कुणाला तरी वाटतं ना बाबा आपली बी सत्ता यावी असं वाटतंच ना कुणाला तरी. नक्कीच, त्यांची सत्ता सारखी राहावी असं वाटत नाही ना. हा. कुणाला तरी वाटतं आपली बी सत्ता आली पाहिजे, हा. आपल्याला बी मुख्यमंत्री झालं पाहिजे, आपल्याला कुठलं तरी चांगलं पद मिळालं पाहिजे असं प्रत्येकालाच वाटतं. म्हणजे सामान्य माणसाला सुद्धा वाटतं, म्हणजे ते प्रत्येकाला. दादांच्या वाट्याला मुख्यमंत्री पद आलंच नाही अजून. नाही आलं नाही. बरं मला सांगा, हे आता शरद पवारांची लाट आली असं म्हणतात, आहे का तसं काय कुठं इथं बारामतीत म्हणा, महाराष्ट्रात म्हणा? नाही आहे म्हणजे तसं आता सध्या नाही काय सांगता येणार बरं का. पण मग लोकसभेला जरा झालेली, हा. लोकसभेला झालं, पण आता विधानसभेला काय होईल ती काय सांगता येणार नाही. सांगता येणार. बाबा तुम्हाला काय वाटतं? काय हो? बाबांची तब्येत बरी नाहीये, त्यामुळे ते बोलायला तयार नाहीयेत. एकूण काय तर इथल्या नागरिकांशी बोलून एक समजलं की या ठिकाणी शरद पवार यांचं तितकंच होल्ड आहे जितकं अजित पवारांचं आहे. गेली 7 वेळा या भागातून आमदार म्हणून अजित पवार निवडून आलेले आहेत आणि त्यामुळेच या भागावरती त्यांची चांगली पकड आहे आणि ते दादा कामं करतात असा यांचा विश्वास आहे. त्यामुळे यंदाही विधानसभेला आम्ही अजित पवारांनाच निवडून देऊ अशा पद्धतीची भावना या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. आता आपण पुढे जाणार आहोत वेगळ्या परिसरामध्ये, त्या परिसरातून आपण आढावा घेऊया की तिथे नेमकी कुणाची हवा आहे. काय विकास काय केली दादांनी? दादांनी कॉलेज, अजून दवाखाने, हॉस्पिटल सरकारी बर सगळे आणले. बर. पुण्याला जायची गरजच पडत नाही कुठल्या लोकांना. हा. बर. काय काम राहिलंच नाही का? नाही ना, सगळं केलं दादांनी. राहिलं असं नाही, पण राहिलंय. आपण आता हे पुढच्या 5 वर्षात होईल सगळं. बरं, काय राहिलं? या जरा पुढे या, पुढे येऊन बोला, आवाज येणार नाही माईक मध्ये. म्हणजे नाही का किरकोळ काम, ही विकास कामाचीच राहिलेली. बर. मग आता दादांकडनंच अपेक्षा आहे. हा, दादांकडून आपण बरं. दादाच करू शकतात ते, दुसरं बरं. कोण नाही करू शकत. आता शरद पवारांनी एक गडी मैदानात उतरवलाय, त्याचा काय करायचं? काय करायचं आता? पडणार तर आहे, म्हणजे काय तर तुमच्यावरती आहे, तुम्ही कुणाला मतदान करताय. नाही आता सत्ता आली तर त्यांना पण येतील ना हा. विधानसभेवरती. विधानसभेवर. बर. ठीक आहे. आणखी काही अजून काय कामं वगैरे? मग काय साहेबांची जेव्हा दादांनी साथ सोडली तेव्हा काय वाटलं? दादांनी योग्य केलं का? सोडायला नव्हती पाहिजे, पण काय आता त्यांचं काय असेल वरचं त्यांच्या ठिकाणी. बर. गावकरी म्हणून काय वाटतंय? दादा बी तुमचेच, साहेब पण तुमचेच, पण दादांनी घेतली वेगळी भूमिका. नाही घ्यायला नव्हती पाहिजे, पण काय आता त्यांचं काय असेल बर. विचार त्यांचं काय. बर. ठीक आहे. बाकी नाही. दादा तुम्हाला काय वाटतं? ओ दादा तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला वाटते दादाच येणार निवडून. दादा येणार. हो. दादांची कामं आहेत मतदारसंघात. मतदारसंघात भरपूर काम आहेत दादांची. हा.
बरं. आणि साहेबांची साहेबांनी काय सध्या मस्त 4 वर्ष मुख्यमंत्री पद होतं त्यांच्याकडं हा. म्हणजे 4 टर्म, पण त्यांनी असा दादांसारखा विकास केला नाही त्यांनी त्या टर्म मध्ये. बरं. म्हणजे मुख्यमंत्री म्हणजे शरद पवार ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस बारामतीचा जेवढा विकास झाला नाही तेवढा दादांनी आमदार असताना केला. करून दिलाय दादा. बर. आणि मग आता अजून काय दादांचे यावेळेस जे पुन्हा- पुढले अजून दृष्टिकोनात ते अजून भरपूर आहे त्यांच्या डोक्यात पेंडिंग. बर. पोलीस मुख्यालय आहे इथं. पोलीस आता सध्या पोलिसांना हे दिले, घर बांधून दिले आहेत. बर. अजून बरेचसे कामं चालले आहेत बारामध्ये. बर. मग आता यावेळेस काय करायचं, कुणाला निवडून द्यायचं? दादांनाच. दादांना. दादांशिवाय पर्याय नाही बारामध्ये. बर. बारामतीला दादांशिवाय पर्याय नाही अशा पद्धतीची भावना इथल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे. खरं तर गेल्या 7 टर्म पासून अजित पवार या भागातले आमदार म्हणून कार्यरत आहेत. तसेच अनेक वेळा ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून देखील राहिलेले आहेत. मात्र आता 2024ची निवडणूक लागली आणि आता अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून आपला एक वेगळं अस्तित्व निर्माण केलंय. दादा काय सांगाल, सध्या बारामतीत कुणाची हवा आहे? दादांची. अजित पवार कामं करतात? हो. बर. दादांचा म्हणजे पूर्ण बारामतीचा सर्वांगीण विकास बर. म्हणजे दादांचा. सर्वांगीण विकास बारामतीचा अजित पवारांनी केलाय. अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली त्यावेळेस एक तुम्हाला ग्रामस्थ म्हणून काय वाटलं? तो त्यांचा विषय आहे. बरं, तो त्यांचा विषय आहे, पण तुम्ही मतदार आहात तर तुम्हाला काय वाटलं ज्यावेळेस आपण एका पक्षाला मतदान करतो आणि त्या पक्षातला एखादा गट बाहेर जातो त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं? आता हे शेवट कसं आहे राजकारण आहे. त्याच्यामध्ये जे आहे ते योग्यच आहे. बरं. दादांनी घेतलेली भूमिका पटते का? हा पटते. बरं. आता दादांनी जर वेगळी भूमिका घेतली ती तुम्हाला पटली असेल, मग लोकसभेला काय झालं? लोकसभेला कसं आहे त्यांचं म्हणजे वहिनी बी आमदार झालेच नसेल. बरं. नाही, त्यांना आता राज्यसभेवरती घेतलंय. हा राज्यसभेवर खासदार झाले. बरं, ठीक आहे. आपल्यासोबत आणखी या ठिकाणी याच परिसरामध्ये एक स्नॅक सेंटर आहे. या परिसरातल्या नागरिकांना विचारूया नेमकं त्यांना काय वाटतं. दादा या ना जरा. दादा काय सांगाल, कुणाची हवा आहे सध्या? या तर या पुढे या तर या 2 मिनिटं या. बर, ठीक आहे. काही जण आहेत या ठिकाणी नाश्ता करतायत. दादा बोलताल का आमच्याशी 2 मिनिटं वेळ? कसं वाटतंय म्हणजे काय आता वडापाव कसा आहे? चांगला आहे ना वडापाव. वडापाव मस्त चांगला आहे, आहे. मस्त आहे, एकदम बरं, मस्त. थांबा, तुमच्या शेजारी येऊन बसतो. बरं, मी काही वडापाव खाणार नाही तुमचा. काय सध्या तुम्ही बारामतीतलेच का? नाही, मी इथं सुप्यात राहतो. बर, म्हणजे एकूण काय बारामती मतदारसंघात? बारामती सर मी आता सध्या म्हणजे इथं नवीनच आहे मी. बर. एवढं काय मला माहित नाही बारामती. बर. मग तुम्ही इथं काय नोकरीसाठी आलात? नाही तर बारामतीतली आहेच नाही मी. बर. सध्या प्रॉपर नाही मी इथला. मी सोलापूरचा प्रॉपर. सोलापूरचे. मग काय वाटतं आता तुम्ही बारामतीत आहात, मग तुम्हाला अजित पवार आहे भरपूर डेव्हलपमेंट आहे तिथं. चांगले आहे सगळं, व्यवस्था वगैरे सगळं चांगलं आहे. हा. बर. मग शरद पवार कसे वाटतात तुम्हाला? चांगले आहेत, त्यांचा काही विषय नाही, चांगले आहेत. आता काय होईल महाराष्ट्रात, काय होईल? तुम्हाला बारामतीचं विचारणार नाही, पण महाराष्ट्रात काय होईल? बघा राजकारणमध्ये तरी सध्या मी एवढं म्हणजे लक्ष घालत नाही. राजकारण म्हणजे इंटरेस्टच नाही आहे मला त्या गोष्टीत, त्यामुळे नाही सांगू शकत. तरुणांचा राजकारणाकडे जास्त कल नाहीये, त्यामुळे ते राजकारणावरती जास्त भाष्य करू शकत नाही. अशा पद्धतीची भावना इथल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे. दादा तुम्हाला काय वाटतं, तुम्ही इथलेच का? राजकारणाबद्दल आता सध्या अजित पवारांची हवा आहे का शरद पवारांची हवा आहे? दोघांची पण दोघांची पण आहे. मग काय यावेळेस बारामतीकर काय करतील, कुठलं बटन दाबतील? काय प्रत्येकाचं मत वेगळं वेगळं आहे. नाही, तुमचं मत सांगा. प्रत्येकाचं जाऊ द्या, प्रत्येकाचं वेगवेगळं असेल. तुमचं काय आहे यावेळेस? दादा दादा. दादा कामं करतात. नाही, कामाचा झपाटा जोरात आहे ना दादांचा. दादांचा कामाचा. बरं, मग शरद पवारांचा उमेदवार काय करायचा? म्हणजे योगेंद्र पवार आहेत ते पण आता, मग आता काय बारामतीकर सुरुवात करतील ते पण. ते पण सुरुवात करतील. करतील. मग इतकी वर्ष आता दादा आहेत, मग एक वेगळा चेहरा नको का? हा, वेगळा चेहरा. नाही जोपर्यंत दादांचं काम जोरात आहे तोपर्यंत दादा राहतील ना. बर. आणखी काय तुमचे काही प्रश्न आहेत का? बरं, सरकारच्या या ज्या दादांनी योजना सुरू केल्या त्या योजनांबद्दल तुम्हाला काय वाटतं? काय काय दादांनी ज्या योजना चालू केल्या त्या योजनांबद्दल काय वाटतं? नाही चांगले योजना वगैरे चांगले आहेत, फक्त पुढे हा चालू तुमच्या मंडळींना लाभ झाला त्याचा?
हो लाडकी झाला बहीण हो योजना झाला असेल. झाला 100% बरं. झाला. तुमचा व्यवसाय का नोकरी? हा व्यवसाय व्यवसाय. काय व्यवसाय करता आपण? काय व्यवसाय काय काय व्यवसाय कशाचा पण? ट्रान्सपोर्ट आहे. ट्रान्सपोर्ट आहे. बरं. त्याच्यामध्ये काय दादांचं काम आहे का तुमचं? म्हणजे नाही त्याच्यात काय नाही तुमचं? तो विषय वेगळा तो विषय वेगळा. बरं. आणखी काय मतदारसंघातले काय प्रलंबित प्रश्न आहेत जे अजूनही सुटले नाही, नाहीत? नाही, एकदम व्यवस्थित बारामती एकदम कामाचा झपाटा आहे दादांचा त्यामुळे काय टेन्शन नाही बरं. दादा काम करतात. काम करतो कामाचा झपाटा आहे. दादा एक कामाचा माणूस आहे आणि आम्ही अशाच कामाच्या माणसाला निवडून देऊ अशा पद्धतीची भावना इथल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे. बारामती मतदारसंघाचा आढावा घेत घेत आपण सध्या आता बारामती बस स्थानकावरती आलो आहोत. या ठिकाणी आपण या ठिकाणच्या नागरिकांशी चर्चा करणार आहोत, इथल्या मतदारांशी चर्चा करणार आहोत. एकूणच बारामती मतदारसंघामध्ये कुणाचं वर्चस्व आहे, कुणाची चर्चा आहे, हेच आपण बारामतीमधल्या नागरिकांशी जाणून घेणार आहोत. मी सध्या बारामती बस स्थानकावरती आहे. आपल्यासोबत काही तरुण आहेत. मित्रा, काय सांगशील, कुणाची हवा आहे सध्या बारामतीत? ओनली दादा, विषयच नाही काय. दादांशिवाय कोणच नाही बारामतीत. बरं. हा. आणि योगेंद्र पवार? योगेंद्र पवार तर नाही काय, पण दादा ओनली दादा. Only काही दादा. दादांचं तुम्ही एस स्टँड बघा, तुम्ही आहे त्या ठिकाणी बघा ना, किती प्रगती झाली. तुम्ही स्टँड बघा, परत बाकीचं MIDC मध्ये रोड कसे केलेत, लाइटिंग बसवली दादांनी, खूप प्रगती केली. आणि शिक्षण क्षेत्रात पण एज्युकेशनल फॅसिलिटी पण खूप दिल्यात दादांनी. मग तुला काय वाटते, कोण तुझ्यासारखे तरुण कुणाच्या बाजूने असतील? दादांच्या बाजूने, कारण की एज्युकेशनल वर्ल्डमध्ये दादांचा मोठा हात आहे. बरं. हां. बरं. मग आता युगेंद्र पवार नवीन नेतृत्व होऊ पाहत आहेत बारामतीमध्ये, त्यांचा चेहरा एक नवीन आहे. मग काय वाटतं, त्यांना संधी द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे? नाही, संधी तर द्यायला पाहिजे, सगळ्यांना संधी द्यायला पाहिजे, पण ॲट द बॅक एंड दादांचा हात आहे त्यांच्या मागे, काही म्हणा तुम्ही. दादांचा हात आहे. दादांचा बरं. एकूण मग दादाच येतील इथं. एकूण दादाचं आहे इथं. बरं. तुझ्या घरात कुणाला लाडक्या बहीण योजनेचा काय फायदा वगैरे? हा, माझ्या दीदी मम्मीने बघला होता, पण उत्पन्न जास्त आहे ना आमचं, तसं नाही भेटत. बरं, नाही भेटत. काही अटींमुळे राहिला असं. हां, काय बाकी दादांनी खूप फॅसिलिटी दिल्या आहेत, नागरिकांना खूप सुविधा दिल्या आहेत. माझी लाडकी बहीण योजना, परत लाडका भाऊ योजना, यांचे म्हणजे तरुणांना खूप फायदा झाला त्याचा. शिक्षण क्षेत्रात म्हणा, अजून कुठल्या क्षेत्रात म्हणा, फायदा चांगला झाला फायदा आहे. झाला. ओनली दादांची हवा आहे भागामध्ये. दादांची हवा आहे. मग काय आता दादांना मुख्यमंत्री करायचंय का? हा विषयच नाही, ओनली दादा. दादा दादा मुख्यमंत्री. दादा मुख्यमंत्री व्हायला दादा पाहिजे. मुख्यमंत्री व्हायलाच पाहिजे. असं लय जणांची इच्छा आहे. इच्छा म्हणजे काय, आमची तर मनापासून इच्छा आहे. बरं. हो. लय वेळा हुकलंय त्यांचं मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद. नाही, यावेळेस तर फिक्सच वाटतंय मला. फिक्स वाटतंय. हो. बर. मग काय आता दादा मुख्यमंत्री झाले तर काय होईल? म्हणजे जसा बारामतीचा सर्वांगीण विकास झालाय तसा महाराष्ट्राचा होईल का? डेफिनेटली. जसा बारामतीत झालाय तसंच दादा बाकीच्या ठिकाणी पण बघणार ना, की बाबा इथला पण विकास हवा. त्यांनी बारामतीमध्ये असं एक एक्झाम्पल सेट केलं की आम्ही कसा विकास करतोय म्हणून. सो ते बाकीच्या ठिकाणी पण असा विकास करायला बघणारच. बर. नक्कीच अजित पवार जर मुख्यमंत्री झाले तर अशाच पद्धतीचा विकास प्रत्येक गावाखेड्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, अशा या तरुणांची भावना आहे. मी सध्या बारामतीमधल्या बस स्थानकावरती आहे. आपल्यासोबत काही तरुण विद्यार्थिनी आहेत. मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या या सगळ्या विद्यार्थिनी आहे. काय, कसं चालू आहे तुमचं शिक्षण? छान चालू आहे. छान चालू आहे. सध्या बारामतीमध्ये चांगलंच राजकारण तापलेलं पाहायला मिळतंय. हां, आत्ताच अजित पवारांची इकडनं रॅली केली वाटतं, पाहिली का त्यांना? नाही, अजून आत्ताच कॉलेज सुटलंय आमचं. आत्ताच सुटलंय. बरं. काय वाटतंय, बारामतीचा आमदार कोण व्हायला पाहिजे? तसं नाही, त्यांच्या ज्या सुविधा करतात त्यांच्यावर डिपेंड आहे ना, बरं. त्यामुळे नाही बोलू शकत. बरं. कारण वातावरण तापलेलं आहे ना. वातावरण तापलंय. आघाडीवर. बरं. आघाडीवर आहे का दादा? आघाडीवर आहे का साहेब आघाडीवर आहे? तसं नाही सांगता येणार आम्हाला, पण बरं. त्यामुळे सगळे आता वातावरण तापलंय खरं. वातावरण मतावर डिपेंड. काय, तुमचं काय मत आहे? माझं प्रत्येकाचं मत आहे, आपलं काय मत आहे? माझं काही नाही, म्हणजे कोणी काय येईना, पण सुधारणा झाल्या पाहिजे. सुधारणा झाला पाहिजे. तसा बारामतीचा भरपूर विकास केलाय. या विकासाच्या मागं कुणाचा हात आहे, शरद पवार की अजित पवार? दोघांनी सामान केलंय, कारण दोघं सोबत होते त्याच्यामुळे त्यांनी दोघांनी पण केलेलं आहे ना. बरं. मग ज्यावेळेस अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतली त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं? त्यांचे काही पर्सनल इश्यूज असतील त्याच्यामुळे त्यांनी केलं असेल, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये इंटरफेअर करू शकत नाही. काय बरोबर. आपलं आपण. बरं. मग दादा इतके वेळा उपमुख्यमंत्री झाले, मुख्यमंत्री कधी झाले नाही. काय वाटतं, दादा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे का? राजकारणामधलं एवढं काय आम्हाला माहित नाही, पण जर झालेच तर अजून इम्प्रूव्हमेंट होईल. जे करतात ते पण चांगलंच करतात, बरं. ते झाले तरी ते पण करणारच आहे. बरं. तुला काय वाटतं? चांगलं होईल, विकास जास्त होईल, अजून पण विकास जास्त होईल. बरं. तुला काय वाटतं मित्र, बारामतीचा आमदार कोण व्हायला हवा, युगेंद्र पवार की अजित पवार? आम्ही
शरद पवारांसोबत आहे, साहेबांसोबत. साहेबांसोबत. मग युगेंद्र पवारांना मतदान देणार. हो. बर, युगेंद्र पवार जनमानसात फिरतात का? कारण की सध्या ते नवखे आहेत, नवीन आहेत, त्यांचा चेहरा बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे, पण आहेत का त्यांचं? नाही, आता करतात ते प्रयत्न करतात. हां. मग काय वाटतं त्यांच्या या पहिल्याच प्रयत्नात त्यांना यश मिळेल का? काही लोकांचं कौल नाही ना सांगू शकत. लोकांचं कौल. मत नाही सांगू बरं, तुझं मत सांग. मत नाही मी सांगू शकत, पण मला असं वाटतं की नाही, नवीन लोकांना चान्स मिळायला बरं, नवीन नेतृत्वांना चान्स मिळायला हवा अशा पद्धतीची भावना यातने या सगळ्या तरुणांनी व्यक्त केली आहे. काय तुम्ही सगळ्या आता मुली आहात, तुमच्या घरी आणि तुम्हाला देखील लाडक्या बहीण योजनेचा लाभ झालाच असेल, तुम्हाला झालाय का? नाही, आमचं अजून एजच कम्प्लीट नाही एज कंप्लीट नाही आहे. बरं, घरी कुणाला झालाय का? झालंय. मग कसा फायदा होतो त्याचा? त्याचा फायदा म्हणजे आपण घरी जर काही प्रॉब्लेम असतील, आता फेस्टिवल चालू आहेत, फेस्टिवलमध्ये मग ती होऊन जातात तेवढ्याच. बरं, काय साडी वगैरे ड्रेस वगैरे काय घेतलाय का नाही त्यांनी? नाही, बरं ते घरचंच सामान येते अड्ड्यात. बरं, दिवाळीचं सामान वगैरे काय खरेदी वगैरे केली का नाही? दिवाळी आली तोंडावर. केली. बरं, काय तुम्हाला झालेत का लाडक्या बहीण योजनेचे पैसे वगैरे? झाले. म्हणजे मला नाही झाले, पण फॅमिलीमध्ये झाले. कसा वापर होतो त्याचा? पुरतात का पैसे? आता पुरवा लागतात पैसे, कारण प्रत्येकाचे प्रॉब्लेम असतात ना. बरोबर. त्यामुळे बरं, काय वाटतं तुला त्याला जरी योजनेबद्दल? लाडकी बहीण जरी चालू झाली असते तर आता सगळ्याच डिमांड वाढलात ना. एक हां. झाली की एक वाढतंय ना, त्यामुळे तो जास्त झाला आता. बरं, महागाई महागाई झाली. त्यामुळं बरं भेटतंय, पण जरी जास्त वस्तू महाग झाल्यामुळे लय नाही होत एवढं. बरं, सध्याची महागाई ही देखील एक मुख्य प्रश्न बनला आहे आणि याच्यावरती देखील आता तरुण हे बोलायला लागलेत की एकूण सध्याचं राजकीय वातावरण बारामतीचं तर तापलेलंच आहे, मात्र आता पुढे या बारामतीच्या मतदारसंघामध्ये नेमकं कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बारामती बसस्थानकावरती सध्या मी आहे. तुमच्या गावामध्ये खूप राजकारण तापलेलं आहे. एकीकडून शरद पवार ताकद लावत आहेत, तर एकीकडून अजित पवार आपलं ताकद लावत आहेत. काय वाटते, कुणाची हवा आहे सध्या? सध्या अजितदादाची हवा आहे, कारण त्याचे काम बोलतात. बाकीचं काही नाही आम्ही बोलू शकत. अजितदादा फक्त अजितदादाच येणार. बरं, काय कुणाची हवा आहे? दादांचीच हवा आहे दादांची. सध्या. हो, दादांची. दादांचीच हवा आहे. दादांचीच हवा आहे. दादांचीच हवा आहे. फक्त दादांचीच हवा आहे. बरं, दादांचीच हवा आहे. काय? एकूण काय तर दादांचीच हवा आहे या मतदारसंघामध्ये. काय मतदारसंघामध्ये काही प्रलंबित प्रश्न उरलेत का? सध्या तर नाही आहे. जेवढे आहेत तेवढे त्यांनी मार्गी लावलेले आहेत. जसं इंदापूरचा पूल आहे, बाकीचे रस्ते वगैरे आहेत, विकासाची कामं आहेत, लाडकी बहीण योजना त्यांनी आणलेली आहे. ह्या बाबतीत मला सांगायचं असं आहे की दादांचे काम बोलतात, बाकी काही नाही. बरं, दादा, विरोधकांकडनं टीका होती की ही जी लाडक्या बहीण योजनेचे 1500 रुपये जे काही मिळतात ते पुरत नाहीत आणि हे देऊन लोकांना एक वेगळा म्हणजे लालच दिल्यासारखं होतं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. तसं काही नाही सध्या. हां. आता ही लाडकी बहीण जी योजना चालू केलेली आहे ती एकदम म्हणजे महिलांसाठी चांगली आहे. हां. आणि ही जी लाडकी बहीण योजना चालू आहे, ह्यांनी कंटिन्यू चालू ठेवावी. बरं. हे आता फक्त इलेक्शन पुरते काय चालू नाही, कंटिन्यू चालू राहणार बी, असं दादांनी शब्द दिलेला आहे. बरं, त्यासाठी दादांना निवडून द्यावं लागलं असं पण दादा म्हणाले. नाही, हा विषय त्यांच्या म्हणजे लाडकी बहीण योजना दिली म्हणून दादाला निवडून द्यायचा हा विषय नाही. त्यांच्या कामाच्या बाबतीत तुम्ही जर बोला गेला, आज आपण इथं बारामतीमध्ये स्टँडमध्ये उभा आहे. हा स्टँड कुठं बघण्यासारखा तुम्हाला कुठं गावणार पण नाही. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला हा कुठं स्टँड बघणार नाही. बाकीचे ह्यांची कामं बघायला गेला बारामतीमध्ये तुम्ही तर रस्ते बघा, रोड बघा, बाकीची तुमची बाकी फॅसिलिटी बघा. आणि इम्पॉर्टंट गोष्ट एखाद्या कुठली दादापर्यंत गोष्ट अडचणीची गेली की ती एका कॉलवरती सॉल्व्ह करतात, स्वतः ते बसून ते सॉल्व्ह करतात. बाकीचे तुमचे काय जरी सॉल्व्ह करण्यासारख्या गोष्टी नसल्या तर त्याला तडजोड करून ते कुठंतरी उत्तर देतात, पण त्या गोष्टीचं एक सोल्युशन काढून देतात तुम्हाला ह्या गोष्टीचं. ह्या बाबतीत दादाच्या बाबतीत ही चांगली गोष्ट आहे. दादांचा काय अनुभव आलाय कामाच्या बाबतीत? कामं एक नंबर आहे त्यांचं. कामाच्या बाबतीत काही त्यांची अडचण नाही. बरं, कुठलं काम असू द्या ते पूर्णपणे योग्य करतात. बरं, तुम्ही सगळे आता दादांच्या बाजूने बोललात, मात्र तुम्हीच सर्व गावकऱ्यांनी लोकसभेला एक वेगळा निर्णय घेतला, त्याच्या बाबतीत काय सांगाल? सध्या बारामतीचा कौल असा आहे की खासदारकी ही सुप्रियाताई सुळे यांच्याकडे राहते आणि आमदारकी ही आमचे फक्त अजितदादाच घेतात. बरं, मग साहेब दादा जवळचे आहेत का ताई जवळचे आहेत? आता दोन्ही परिवार कसं आहे, आम्हाला सारखे समानच म्हणावं लागेल. आता माझं तर शरद पवारांची साथ सोडली तेव्हा काय वाटलं? आता त्या गोष्टी अशा म्हणजे बोलण्यासारख्या नाहीत. बरं, त्यात आम्ही बोलून नाही धावणार तुम्हाला काय. बरं, नेमकं तुमचं आणि दादांचं किंवा पवार घराण्यांचं कसे नातं आहेत? कारण की तुम्ही त्यांच्या म्हणजे
ते आपल्या गावचे एक मोठे प्रस्त आहेत आणि मंत्री राहिलेत, अनेक वेळा मुख्यमंत्री शरद पवार होऊन गेलेले आहेत, अजित पवार अनेक वेळा उपमुख्यमंत्री राहिलेत, या भागाचं त्यांनी 7 वेळा नेतृत्व केलं आहे. कसं बघतं त्यांचं आणि तुमचं नातं कसं आहे? आमचं नातं त्यांचं चांगलं आहे. त्यांनी फक्त एकत्र राहावं ही इच्छा होती लोकांची, पण ते काय राहिले नाहीत. काय वाटतं तुला, त्यांनी एकत्र राहायला हवं होतं का? राहायला पाहिजे होतं. राहायला पाहिजे होतं. सगळे एकत्र राहायला पाहिजे होते त्यांनी. बरं, आता तुला काय वाटतं मित्रा? एकत्र कुटुंब राहायला पाहिजे होतं ही अपेक्षा होती सगळ्यांची. बरं, तुला काय वाटतं? एकत्रच राहायला पाहिजे नव्हतं, पक्ष मोठा झाला असता. पक्ष मोठा झाला असता, पण मग दादांनी घेतलेली भूमिका तुला पटली का? आता काही काळात नाही पटली, पण त्यांच्या काहीतरी असेल काहीतरी संकट, त्यामुळे घेतली असेल त्यांनी. पण आता शरद पवारांची लाट आहे का असं म्हणावं लागलं का? नाही, सध्याला तर आमदार केलं तर मला अजितदादाचीच लाट दिसेल. पण लोकसभेला शरद पवारांचा करिश्मा पाहायला मिळाला, त्याकडे कसं बघता? लोकसभेला म्हणजे ती म्हणजे हातात कमी खासदार असताना पण त्यांनी अनेक खासदार निवडून आणले, कसं बघता त्यांच्याकडे? त्यांचे कसे पहिल्यापासून म्हणजे ते चार वेळा मुख्यमंत्री झालेले, पहिल्यापासून रेकॉर्ड चांगला आहे त्यांचं. बरोबर. त्याच्यामुळं मग ती जरा लोकांनी ते शरद पवार साहेबांचं म्हणजे कामाचं बाबा हे विचार घेऊनच त्यांनी ते खासदार निवडून दिले लोकांनी. काय वाटतं आता, अनेक वेळा आपल्या दादांना उपमुख्यमंत्री पदापर्यंत जाता आलंय, पण मुख्यमंत्री पद काय दादांच्या वाटेला आलं नाही. मग काय वाटतं, बारामतीकर म्हणून काय इच्छा व्यक्त करताय? ह्या बाबतीत मी सांगायचं असं सांगेन की दादांनी आतापर्यंत उपमुख्यमंत्रीपद घेतलेलं आहे, पण ह्या वर्षी तुम्हाला सांगतो मी की ते मुख्यमंत्री होणार आहेत. ह्या टायमिंगला त्यांना मुख्यमंत्रीपद भेटणार आहे, ही गोष्ट मला वाटते, खात्रीशीर मी सांगू शकतो. दादा मुख्यमंत्री झाले तर काय करतील पहिल्यांदा? कसा पहिला मुद्दा म्हणजे त्यांनी आता ही लाडकी बहीण योजना ती महिलांसाठी चांगली म्हणजे योजना चालू केलेली आहे. आणखीन ते मुख्यमंत्री झाल्यानंतर आणखीन भरपूर ते योजना राबवणार आहेत. म्हणजे दादा होतील का मुख्यमंत्री? हो, होणार. काय वाटतं? होणार दादा मुख्यमंत्री 100%. भैया मुख्यमंत्री होतील का दादा? हो, होतील ना. लोकांनी जनतेने साथ दिली तर 100% दादा मुख्यमंत्री होतील. बारामतीकरांनी आणि तसेच महाराष्ट्रातील सर्व जनतेने साथ दिली तर अजित पवार हे नक्कीच उद्याचे मुख्यमंत्री असतील, अशा पद्धतीची भावना बारामतीकरांनी व्यक्त केली. त्यामुळे आता सध्या तरी या परिसरात अजित पवार यांचं नेतृत्व मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते, कारण की एक जो मतदारसंघावरती होल्ड हवा असतो तशा पद्धतीचा होल्ड या ठिकाणी अजित पवारांना बारामतीकरांवरती राखण्यात यश आलं असं म्हणता येईल. मात्र अजूनपर्यंत तरी युगेंद्र पवार यांचं नाव सध्या कुठेच चर्चेत नसल्याचं असं मतदारांच्या माहितीनुसार समोर येतं आहे. बारामती बस स्थानकावरती फिरता फिरता आपल्याला या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे बारामतीचं बसस्टँड जेव्हापासून उभं राहिलं तेव्हापासून या भागाची स्वच्छता ज्यांनी पाहिली त्या सगळ्या स्वच्छताकर्मींचे जे हेड आहेत ते आपल्यासोबत आहेत. दादा काय सांगाल, जेव्हापासून बसस्थानक उभं राहिलं तेव्हापासून आपण या ठिकाणी स्वच्छताकर्मी म्हणून काम पाहता, या ठिकाणच्या सर्व स्वच्छताकर्मींना आपण हाताळता, कसं वाटतं? आणि इथलं आम्ही परिसर पाहतोय आपण तर अतिशय स्वच्छ आहे, कुठेही घाण दिसत नाही, आपल्याला कचरा दिसत नाही आहे. इतर स्थानकांच्या तुलनेत हे स्थानक 1 नंबर वाटतंय. काय तुमची काय भावना आहे याच्यावरती? आमची एवढी एकच भावना आहे की जेवढं ही इमारत स्वच्छ आहे म्हणजे बनवली एवढी मोठी, एवढं शासनाच्या मार्फत, तर त्याची स्वच्छता ठेवणं हे आमचं काम आहे आणि आम्हाला त्याचा मोबदला दिला जातो. त्यासाठी जेवढे सुंदरता ठेवता येईल, जेवढे स्वच्छ ठेवता येईल एवढं आम्ही त्याचा प्रयत्न करणार आणि फारच म्हणजे स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करणार. महाराष्ट्रात असं कुठेही नाही आहे इतकं सुंदर आपलं या बारामतीमधलं एस टी स्टँड आहे. तुमच्या बारामतीचं एस टी स्टँड तर पाहिलं, पण यांनी या बारामती एस टी स्टँडचं ज्यांनी हा एक वेगळा त्याला नावलौकिक मिळवून दिला, असे दादा आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. त्यांच्या विरोधात युगेंद्र पवार आहेत. कसं बघतं त्यांच्या राजकारणाकडे? आता कसं आहे, इथं बारामतीचं म्हणजे दोन्ही पवार घराण्यातले आहेत, परंतु दादांनी जी कामं केलेली आहेत त्याचं सगळं श्रेय दादांना जाणार. युगेंद्र पवारांचं काय होईल? आता आपण काही जास्त राजकारणात हे करत नाही, आपण कामाशी मतलब करतो. आपलं काम दादांनी दिलेलं आहे स्वच्छतेचं, तेच आपण स्वच्छता करतो आणि स्वच्छ ठेवणे कसलाही. ठीक आहे, दादांना स्वच्छता लय लागते. दादांना अतिशय स्वच्छता, झाडे आणि स्वच्छता, बारीक बारीक कामावर दादांची नजर असते. बरोबर. छोट्या छोट्या कामावर दादांचं लक्ष असतं. कुठं काय आलं तर दादा त्याला परत रिपीट करायला होतात, कुठं त्यांना वाटलं खराब दिसतं
तर दादा ते लगेच त्याच्यावर फार म्हणजे लक्ष दादांचं असतं, झाडांवर आणि स्वच्छतेवर. नक्कीच ज्या पद्धतीने अजित पवारांनी या परिसराचा एक कायापालट जो केला, म्हणजे बारामती एस टी स्थानकाचं एक वेगळं रूप संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळालं. असं आगळं वेगळं रूप दादांच्या मार्फत काम झालं आणि या ठिकाणी इथल्या बसस्थानकावरती येणाऱ्या प्रवाशांना कुठलीही अडचण या बसस्थानकावरती आल्यावरती होत नाही. हेच या बसस्थानकाचं एक वैशिष्ट्य आहे. मी सध्या माळेगाव बुद्रुकमध्ये आहे आणि आपल्यासोबत मतदार आहेत. दादा, काय सांगाल, कोणाची हवा आहे? सध्या साहेबांवर प्रेम आहे, पण दादांच्या विकासामुळे लोक दादांच्या मागच आहेत सध्या. साहेबांवरती प्रेम आहे, पण दादांवर प्रेम आहे, पण दादा विकासामुळे लोक साहेबांच्या आपल्या दादांच्या पाठीमागे राहणार आहेत. दादांनी काय काय विकास केलाय? दादांनी भरपूर विकास केला. आता विकास आता समोर दिसतोच की विकास आता मला रोजगार निर्मिती बी केलेली दादांनी. इथं जे डेव्हलपमेंट केलं दादांच्या मार्फत झालेलं आहे. माळेगाव नगर पंचायतीला दादांनी भरपूर निधी दिलेला आहे. आता कोणाचं योगदान जास्त आहे बारामतीच्या सर्वांगीण विकासात? तसं साहेबांनी सुरुवात तर केली साहेबांनी, पण दादांनी गडी बसवलेली सगळे. दादांनी भरपूर डेव्हलपमेंट केलेलं आहे. गावात सगळं काही आहे, भरपूर केले दादांनी. आता आम्हाला बाहेर जावं लागत नाही, रोजगार निर्मिती करून ठेवलेली आहे दादांनी. मग आता यावेळेस कोण येणार? अजित दादाच. काय अपेक्षा आहेत आणखी दादांकडून? दादाचं न सांगता दादा करतात. दादाला सांगावं लागत नाहीये. दादांचं पुढचं जे आपले विजन आहे दादांचं 20 वर्षापूर्वीचं नंतरचं विजन आहे. माळेगावात आता एवढं पाण्याचं गैरसोय होती, सगळं टँक 2 टँक केले त्यांनी. आता सगळे रस्ते आता नगरपंचायत केलेली. त्याच्यामुळे विकास भरपूर चाललेला आहे माळेगाव. योगेंद्र पवारांना संधी देणार नाही का? योगेंद्र बरोबर आहे. आता ते साहेबांचं ऐकलं, साहेब प्रेमापोटी आम्ही सुप्रियाताईंच्या पाठीमागे राहिलोच ना. पण आता दादांचा विकास आहे. दादांना कुठेतरी म्हणजे सगळ्या जनतेच्या मनातच किंवा ठीक आहे, एक वरती एक केलं की खाली एक आहेच, पहिल्यापासून ठरलेलं आहे. म्हणजे वरती सुप्रिया सुळेंना द्यायचं आणि खाली दादांनाच केलेलं. मग आता काय दादांना मुख्यमंत्री व्हायचं आहे का? आमच्या शुभेच्छा दादांना. दादांना शुभेच्छा. त्यांची ते मुख्यमंत्री पदापर्यंत जातात पण परत खाली येतात. आता शेवट आता बॅड लक म्हणायचं, काय करायचं. शेवट आता आपलेच लोक आपलं पाय वाढतात. ह्याच्यामध्ये आमच्या शुभेच्छा आहे दादांना. शुभेच्छा. या वर्षी तरी कमीत कमी दादांनी बारामतीत आणावं. दादा, कुणाची हवा आहे सध्या बारामतीत? काय दादांचीच. दादांचीच. योगेंद्र पवार आता उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीकडनं, त्यांची हवा दिसत नाही. हवा दिसत नाही म्हणजे त्यांना दादांचं जसं कर्तृत्व आहे तसं त्यांचं काय आहे सध्या आता. पण युवा नेतृत्व आहे, पुढे फ्रेशर्स आहे, त्यांना 20-25 वर्ष दादासारखं व्हायला लागेल. मग त्यासाठी तुम्हाला संधी द्यावं लागेल. संधी कशाला, आता सध्या चालूच्या स्थितीत आमचं तोपर्यंत आयुष्य जायचं. आम्ही कशाला, आम्ही आता चालू स्थितीतच बघणार ना. सध्या कोण आहे बाबा नेते काम करतात त्यांच्याच ह्याच्या पाठीशी राहणार. आमचा येडे वस्तीचा तर काय विषय नाही. येडे सरांच्या मार्गदर्शनाखाली 100% घड्याळ की घड्याळ. दुसऱ्या चिन्हाकडे बघायचं अजिबात नाही. म्हणजे इथून मागे बी नाही आणि इथून पुढे बी कधी असं त्यांच्या विषयी प्रेमच आहे. येडे डाळे बारामतीकरांना माहिती आहे कुठलं बटन दाबायचं. बारामती त्यांचा विषय, पण आमच्या वस्तीला मात्र घड्याळ की घड्याळ येडे वस्ती. दादा, काय आता मग विकास होईल का यापुढेही? होणार 100%. दादांनी ज्या योजना आणल्या कशा वाटल्या? दादाची योजना छान आहेत. कसं पुढचे विजनने आणलेले दादांनी, डेव्हलपमेंट भरपूर केलेले. त्याच्यामुळं काय अडचण नाही. नक्कीच. लोकांचं कसं प्रत्येकाच्या मनातच आहे किंवा ठीक आहे, झालं घरातलं मतभेद होते त्याच्याबाबत ठीक आहे. दादांचं थोडे चुकले बी, दादांच्या बाबत बी म्हणले चुकीचं केलंय त्यांनी, प्रायचित बी केलेलं आहे. पण तुम्ही मान्य करता का की साहेबांचं वय झालं, त्यांनी आता बसायला पाहिजे होतं आणि दादांच्या हातात नेतृत्व द्यायला पाहिजे होतं? कसं आहे, आता वडीलधारांचा आशीर्वाद शेवट पाठीशी पाहिजे. साहेबांना पण म्हणून चालत नाही की बाबा तुम्ही झालं वय बसा म्हणून. फक्त आशीर्वाद ठेवा फक्त. आता काय नवीन त्यांना संधी द्यावा एवढंच आमचं नाही. अगदीच. तर एकूणच बारामतीचा सर्वांगीण विकास जो आहे तो अजित पवारांनी केला आहे, अशा पद्धतीची भावना जी आहे त्या इथल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे. आणि एकूणच बारामतीमध्ये रोजगार निर्मिती असेल, MIDC असेल, अशा वेगवेगळ्या प्रकल्प आल्यात. त्यामुळे बारामतीतले जे नागरिक आहेत ते त्यांना रोजगारांसाठी कुठे बाहेर पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये जावं लागत नाही. आणि त्यामुळेच या ठिकाणच्याच भागातल्या नागरिकांमध्ये एक समाधानकारक स्थिती आहे की बारामतीमध्ये जे काही झालं ते सगळं पवार कुटुंबियांनी केलं आहे. आता आपण चहाच्या स्टॉलवरती आलो आहे. सध्या आपण मतदारांशी चर्चा करतो आहे.
दादा काय सांगाल कुणाची हवा आहे तुमच्या मतदारसंघात? तुमच्यापासून सुरुवात करूया. आता मी मी आहे ज्येष्ठ पत्रकार दैनिक पुढारी, ऐकून घ्या. बरं बरं. मी पत्रकार आहे, मी पुढारीचा पत्रकार आहे. मी कार्यकर्ते लोक आहेत, त्यांची मुलाखत तुम्ही घ्या. मग मी पत्रकार या नात्याने तुम्हाला काय माझे प्रश्न आहेत ते मी सांगेन. येस येस, आम्हाला तुमच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांचीच गरज होती. तर काय सांगाल एकूणच बारामतीची राजकीय परिस्थिती काय सांगते? बारामतीची राजकीय परिस्थिती काय सांगते? सध्या बारामतीची राजकीय परिस्थिती अशी आहे की लोकांच्या मध्ये एक असा हे आहे की 6 महिन्यापूर्वी लोकसभा झालेल्या आहेत. 6 महिन्यापूर्वी लोकसभेमध्ये सुप्रियाताईंना 48,554 मतं मिळालेली आहेत. म्हणजे 6 महिन्यामध्ये असा काही बदल झालेला नाही. ही 48,554 मतं ही अजित पवारांच्या विरोधातली मतं आहेत. म्हणजे 6 महिन्यात अजितदादांचा एवढा विरोध मावळू शकतो का? तसं दादाला या मतदारसंघामध्ये निवडणूक तशी सोपी नाही, अशी परिस्थिती आहे. जरी दादांनी विकास कामाचा जरी आज त्यांच्या पुढे जरी असला तरी एवढी लोक त्यांच्या विरोधात आहेत. 48,500 म्हणजे आज हे बारामतीतलं निवड मतदान आहे, बरोबर, म्हणजे विरोधात गेलेलं मतदान आहे. यांच्यामध्ये काय बदल होऊ शकतो 5-6 महिन्यामध्ये, असं साधारण एकंदरीत चित्र दिसत आहे. साधारण आम्ही पण लोकांशी चर्चा केल्या, तिथल्या नागरिकांचं असं मत आहे की आम्ही एक संधी केंद्रामध्ये शरद पवारांना दिली, आता विधानसभेला मात्र आम्ही अजित पवारांना मतदान करू विकासाच्या दृष्टीने. आज परिस्थिती अशी आहे, विकासाच्या दृष्टीने मतदान करू असा एक वर्ग म्हणतोय, परंतु तेवढ्याच तोलामोलाचा दुसराही वर्ग आहे की ज्या वर्गांना ज्यांचे असे म्हणणं आहे की आतापर्यंत या भागामध्ये मोठमोठ्या शासकीय इमारती उभ्या केले, कार्यालय उभं केले म्हणजे विकास झाला का? बेरोजगारीचा प्रश्न तेवढाच मोठ्या पद्धतीने भेडसावतो आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव नाही, त्याच पद्धतीने तोही प्रश्न भेडसावतो आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की सध्या जो पदोन्नतीचा प्रश्न आहे तो अजितदादांच्या काळामध्येच तो पदोन्नतीचा प्रश्न रखडला गेलेला आहे. त्यामुळे हे जे काय महत्त्वाचे प्रश्न आहेत, शैक्षणिकदृष्ट्या आज खाजगी शिक्षणाला जास्त करून प्राधान्य दिलं जाते आणि खाजगी शाळांना प्राधान्य दिल्यामुळं शासनाच्या आपल्या शासकीय शाळेत मराठी शाळा ह्या बंद पडण्याच्या मार्गावर आहे. शिक्षण, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव आदी आणि बेरोजगारी हे खरं प्रश्न सोडवण्याची गरज आहे, असं जनतेचं सध्या मत आहे. सध्या बारामतीमध्ये चर्चा कुणाची आहे? आता सध्या चर्चा बारामतीमध्ये जी आहे ती दोन्ही पद्धतीने चर्चा लोक करत आहेत. म्हणजे कसं झालं, या निवडणुकीमध्ये काय हौशे गौशे सगळेच उतरलेले आहेत आणि पवार फॅमिलीमध्ये 2 गट झाल्यामुळे आता लोकांना हे एक महत्त्वाचं हे झालेलं आहे की काही जसं माणूस भेटेल तशा पद्धतीने लोक त्याची उत्तर देत आहेत. पण वस्तुस्थिती पाहिली तर तशी नाही. वस्तुस्थिती अशी आहे की खरोखरच जनतेमध्ये काही खदखद आहे. काही वर्ग जो आहे तो विकासाच्या बाजूने बोलतोय, काही वर्ग निराशावादीने बोलतो आहे, अशी परिस्थिती आहे. काय वाटते दादा शरद पवारांची लाट आहे का? आज काय झालंय, पवार साहेबाला मानणारा वर्ग आहे, पण ज्यावेळी आपलं इलेक्शन लोकसभेचं झालं त्यावेळेस 85,000चं लीड होतं आणि ज्यावेळे सामान्य जनता एका बाजूला आहे आणि मोठी लोक दादांनी 4 तालुक्यात 4 गावातल्याच पुढाऱ्यांचा विकास केला आहे, सामान्य जनतेचा काय विकास केला नाही. ज्यावेळी आपण कारभारी असतो त्या कारभाऱ्याला आपण निवडून देतो, त्या कारभाऱ्याचं काम घरच्यांना देण्याचं म्हणजे आपण बाजार हे आणतो, तसं आपण 15 वर्षे आमदाराला निवडून दिले, त्याचं काम आहे हा विषय नाही. पण काय लोक दादानी 4 चौघाचा विकास केला आहे पण सामान्य जनतेचा विकास केला नाही. सामान्य जनता ही साहेबाला मानणारे आणि ती 48,000चं लीड काय तुटणार नाही, कारण मराठा समाजाचं आरक्षण असेल, मागासवर्गाचं असेल, काय झालं कारखान्याचा भाव असेल, कारखान्याचा भाव ह्यांनी अजितदादाची सत्ता आहे कारखान्यावर, त्यावेळी ह्या चेअरमन साहेबांनी असं कधीच झालं नव्हतं की कुठलंही बिल कापल्या गेलं नाही आणि ही बिल कारखान्यातून ह्या चेअरमन साहेबाला आज सामान्य माणसाची दिपाळी झाली नाही. त्यावेळी पहिला चेअरमन असताना माळेगावला ते उचली देत होते, पैसे देत होते. आज माळेगाव कारखान्याला आमच्या 400 रुपये कमी दिल्यात. आज दादाचा विकास असला, दादानी 4 चौघाला सांभाळलं त्या मलिदा खावाल्यामुळं. आज रस्त्याचं काम घेतलं असेल, ते रस्त्याच्या कामात 4 चौघांनी
लोकांनी त्यांना दादानी 4 लोक मिळाले, पण सामान्य जनता आज सामान्य म्हणजे योगेंद्र हा शांत माणूस आहे, असं 48,000चं लीड तुटणार नाही. दादा तुम्हाला काय वाटतं कुणाची हवा आहे सध्या? अजित पवार. अजित पवारांची. का बरं असं का वाटतंय तुम्हाला? अजित पवार 90,000 मतांना येणार निवडून, तुम्ही लिहून ठेवा. बर लाडकी बहिणी घराघरात पुचली, बर प्रत्येक घरात प्रत्येक सर्वसामान्यात पुचली. 1,500 रुपये 60,000 रुपये तिचा मालक एकदा देऊ शकतो, पण महिन्याला 1,500 देऊ शकत नाही. त्यामुळं येणारं सरकार BJPचं आणि अजित पवाराचं येणार आहे. त्यामुळे अजित पवार आता लिहून ठेवा तुम्ही, 90,000 मतांना निवडून येणार. बर अजित पवार भाजपकडे गेले, तुम्हाला काय वाटलं? काय नाही, त्यांचं काय तेव्हा त्या जनतेच्या विकासासाठीच गेलेत. बर भाजप म्हटलं होतं की आम्ही त्यांना घेणार नाही, पण भाजपने घेतलं त्यांना. काय नाही, शेवटी बिरजीचं राजकारण असतं. बेरजेचं राजकारण. बर साहेबांची साथ सोडली, तुम्हाला काय वाटलं? काय नाही, ते राजकारणात चालतंच. राजकारणात चालतं. चालतंच. बरं अजून असं काय छक्के पंजे पाहायला मिळणार का राजकारणात? तुम्ही पत्रकार म्हणून तुम्ही काय सांगाल? राजकारणामध्ये बरेचसे राजकीय चित्र बदलणार आहे. आता सध्याची परिस्थिती कशी आहे, आज अजितदादाकडं जी BJPकडे गेल्यामुळे बहुतांशी लोक अजितदादांना म्हणजे लोकांना हे मान्य नाही की BJPकडे अजितदादांनी नाही जायला पाहिजे, असं साधारण सुरू आहे. कारण BJP हा एक म्हणजे त्यांच्यावर एक शिक्कामोर्तब आहे. अगदी बरोबर. आणि त्यामुळं लोकांचं मत आहे की दादांनी खरं BJPमध्ये या पक्षाबरोबर जायला नको आहे. बरं दादांच्या पक्षाचं म्हणजेच राष्ट्रवादीचं जे एक हे की शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचारधाराला मानणारा एक वर्ग आहे तो राष्ट्रवादी म्हणजे, आणि एकीकडे भाजप हा कट्टर हिंदुत्ववादी असा एक संघटना आहे, ती म्हणजे एक पक्ष आहे. आणि अशासोबत ही दोघं एकत्र आल्यामुळं महाराष्ट्रामध्ये काही वेगळं चित्र पाहायला मिळेल पुढे, किंवा काही अंतर्गत धुसफूस सुरू असेल? नाही, अंतर्गत धुसफूस तर सुरू असेलच, परंतु जातीवादी पक्षांच्या बरोबर गेल्यामुळे बहुतांशी जो बॅकवर्ड कास्ट समाज आहे तो BJPच्या विरोधामध्येच नेहमी वोटिंग करत असतो. कारण त्यांना फुले शाहू आंबेडकरांचा विचारधारा मानणारा हा बॅकवर्ड कास्ट समाज आहे. आणि आता सध्या BJPने त्यांची जी तत्व प्रणाली आहे ती जरी समजा त्यांनी आता सध्या बदलली आहे असं म्हणतात की आम्ही संविधानाच्या बाबतीमध्ये आम्ही बदलणार नाही वगैरे, असे निर्णय वगैरे त्यांनी आता घेतलेत असं ते सांगतात. पण अजून बी लोकांना त्याच्यावर विश्वास बसत नाही. अशी परिस्थिती आहे. नक्कीच माळेगावमधल्या नागरिकांशी आपण चर्चा केली, नेमकी या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आपण जाणून घेतली. दादा तुम्हाला काय वाटतं कुणाची हवा आहे सध्या? हवा आहे जी ना, महायुतीची. मग काय अजित पवार येतील निवडून? अजित पवार येतील ना, 1.25 लाख मताने येतील. 1.25 लाख गॅरंटी. युगेंद्र पवार भेटतात का कधी? म्हणजे दिसले पवार अजून त्यांना वेळ आहे, अजून 30 वर्ष. काय आता तुम्ही संधी दिली नाही तर ते कसं दिली नाही, अजून वय नाही त्याचं. आमचं वय 60 आहे, त्यांचं अजून तर निम्मच आहे. आमच्या 60 वय झाल्यावर निवडणूक लढवायची का त्यांनी आता? कधी बरोबर आहे ना, सगळं त्यांच्या घराण्याला जरा त्यांनी दुसरा बी उमेदवार द्यायला पाहिला होता ना. दुसरा कोण म्हणजे इतर ह्याच्यातला पवार लढत आहे. काय तुम्हाला आवडलं का पवार लढत आहे? नाही ना, आता आम्ही युती असल्यामुळे आम्हाला अजितदादाचा आवडणार ना. आम्हाला वरनं आदेश आहे तसा. काय आदेश? कुणाचा आदेश? पक्षाचा आमचा आदेश. हा, तुम्ही पक्षाचे कार्यकर्ते? हा, आम्ही भाजपचे कार्यकर्ते. बरं, पण ज्यावेळेस राष्ट्रवादी भाजपसोबत नव्हती, महायुतीत नव्हती, त्यावेळेस भाजपला देखील हा गड कधी मिळवता आला नाही. जसं तसं राजकारण आहे. कसं असतं, आता इथं पवारांचं वजन आहे तसं आपल्या ह्याला दौंडला भाजपचं आहे, पुण्यात भाजपचं वजन, अख्ख्या देशात भाजपचं वजन आहे. इथं बारामती म्हणजे एक छोटासा हे आला आपल्या ह्याच्यासारखा म्हणतो आपण, काय तिथं असणारच ना. त्याचा देशात म्हणजे 78ला 2 खासदार असणारा पक्ष 350 म्हणजे 450 खासदारावर गेला. असा एवढा भाजप मोठा आहे. काय त्याच्यात असं दामादामाने चालणारा आणि सगळ्या जगाचा विकास करणारा भाजप आहे देशाचा. महायुतीचा मुख्यमंत्री कोण होईल? महायुतीचं आता ती सत्ता आल्यानंतर 250 जागा येतील आणि सत्ता आल्यानंतर ते आपसात बसून ठरवतील. हा, मुख्यमंत्री म्हणून कुणाचा चेहरा पाहायला आवडेल? मुख्यमंत्री म्हणून आम्ही आता 3 आमच्या जी ठरेल का नाही त्याच्यातला कुणाचा जी होईल. हा, आणि शक्यतो भाजपचाच होईल मुख्यमंत्री. काय हा, पण चेहरा सांगा की तुमच्या मनातला चेहरा सांगा. चेहरा आमच्या मनातला म्हणजे देवेंद्र फडणवीस, दुसरं कोण होणार आहे? चांगला आहे का माणूस तो? एक नंबर माणूस आहे सगळा तो. काय
भ्रष्टाचार नाही काय नाही, त्याचे कारखाने नाहीत, कुणा बरं त्याचं ही नाही, स्वतःच्या बँक बॅलन्सवर फक्त असा एकमेव महाराष्ट्र माणूस असेल काय की त्याचा कुठलाही कारखाना नाही, साखर कारखाना नाही, कुठले उद्योग नाही, कुठले धंदे नाहीत. एक असा सामान्यातल्या सामान्य माणसाचं काम करणारा माणूस आहे. आणि एक देवेंद्र सबको भारी तर का तर अख्ख्या सगळ्या पक्षांनी फक्त देवेंद्रला टार्गेट केलंय. आणि परमेश्वर कसा आहे माहिती आहे का, ज्याला टार्गेट करतो ना त्याला तो मानच देतो, असं त्याच्यापाशी येते. जरांगे पण सारखं टीका करतात देवेंद्र जरांगे पाटलांचा ते विषय वेगळा आहे. जरांगे पाटलांचा ते सामाजिक विषय आहे, त्या विषयात आम्हाला काय बोलायचं नाही. तो काय त्याच्यात बी जी आहेत का नाही असं त्यांनाही आरक्षण मिळलं पाहिजे असे आम्ही विचारायचे इथे काय. माळेगाव मधल्या एका उपाहारगृहाच्या शेजारी मी आता सध्या थांबलोय. दादा आहेत आपल्यासोबत. दादा, काय कुणाची हवा आहे सध्या? काय दोघांची बी हवा आहे. होय. कोणते पवार निवडून येतील? काय दोन्ही पैकी एक पवारच येणार निवडून पुढे. अजितदादा म्हणा किंवा त्याचा पुतण्या म्हणा, पवाराशिवाय काय नाही इथे. पवारांशिवाय काय नाही. काय वाटते राजकारण हे जे झालं, पवार विरुद्ध पवार झालं, काय वाटतं? त्यांच्या घरात भांडणं, इथं गरिबाला देते दानाला. काय गरिबाचं कल्याण झालंय का? हा, काही लोकांत झालंय, काही नाही झालं. असं कसं काय फरक पडला? तर काय राजकारण नाही. तुमचं मत कुणाला? नाही बघू, अजून टाईम आहे. टाईम आहे. अहो, आता फॉर्म भरला, सगळं झालं, आता काय 20 दिवसावरती निवडणूक आहे. 10 झाला. दादा कामं करते. पहिलं खासदार केलं, ताईंना दिलं, आता सगळे म्हणले 10 झाला दे. सगळी म्हणजे कोणी कोणी ठरवलं? सगळ्यांनीच गावाने. गावाने ठरवलं. बरं, 10 झाला दे. दादाला मतदान करायचं. दादांचं काम चांगलं आहे आणि आम्ही दादालाच मतदान करणार, अशा पद्धतीची भावना इथल्या ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली आहे. दादा, काय तुमच्या गावात कोणाचं वातावरण आहे सध्या? तुम्ही गावात? चांगलं वातावरण. दादांचं वातावरण चांगलं आहे. युगेंद्र पवार उमेदवार असणार आहेत अपोजिटला. त्यांच्याबद्दल आपल्याला इतकं काय माहित नाही, पण दादांशिवाय नाहीच. दादांशिवाय बारामतीचं पानच हलत नाही. एक नंबर दादांनी बारामतीचं काम केलं. सगळं जिथले तिथं ओके काम केलं. ओके काम. मग युगेंद्र पवारांना चान्स कधी मिळायचा? मिळेल ना, मिळेल. पण आता कसं आहे माहिती आहे का, लोकांचा कल कोणीकडे इतकं बी मला काय सांगता येत नाही. 4 लोक इकडे, 4 लोक तिकडे. अगदी असे. मी सध्या आता बारामती मतदारसंघातल्या काटेवाडी या गावात आहे. होय, हे तेच काटेवाडी गाव आहे जिथे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळं घराणं मिळालं. ते घराणं म्हणजे पवार घराणं. शरद पवार यांचं हे मूळ गाव आणि इथूनच शरद पवार आणि त्याच्यानंतर अजित पवार यांच्या राजकीय वाटचालीला सुरुवात झाली. याच गावातून आज आपण मतदारांचा आढावा घेतो, मतदारांचा कौल जाणून घेणार आहोत. दादा, तुमच्या गावात आलो आहे. आज अजित पवारांनी फॉर्म भरला आणि तिकडे युगेंद्र पवार पण आता येत्या काही दिवसात फॉर्म पण भरला. त्या दोघांनीही आज फॉर्म भरला. काय एकूण सध्याचं वातावरण काय सांगतंय? हवा कुणाची? हवा अजित पवारांची. अजित पवारांना ही इलेक्शन निवडणूक एकतर्फी, कारण अजितदादांना मतदारांसमोर कुठल्या गोष्टींचा आमिष न दाखवता त्यांचा विकास, जे केलेला विकास आहे त्याच्या जोरावर अजितदादांना बारामतीतील सुज्ञ जनता मतदान करते. आणि इथून पुढेही दादा अशीच विकासाची घोडदौड चालू ठेवणार आहेत, हे सगळ्या जनतेला ठाम विश्वास आहे. त्याच्यामुळं बारामतीतील जनता दादांच्या पाठीमागं खंबीरपणे ठामपणे उभा आहे. दादा, तुम्हाला काय वाटतं कुणाची हवा? अजितदादा. अजितदादा. बरं, आता विधानसभेला तुम्ही अजितदादांचं नाव घेताय, मात्र लोकसभेला कुठं घोडे आडलं? लोकसभेला पण आम्ही आदरणीय वहिनी साहेबांच्याच पाठीमागं होतो, पण काही अपप्रचार त्यांच्या विरोधात झाला गेला. भाजपनी कुठं संविधान बदलायचं किंवा मुस्लिम समाजाची मतं, ह्याच्यामुळं थोडं वहिनी साहेबांना मतदानाचा कमी मिळालं. काय हरकत नाही, त्या सगळ्या गोष्टी आम्ही, त्या सगळ्या चुका आम्ही सुधारून परत नव्याने दादांच्या निवडणुकीसाठी. दादांनी पण एक गोष्ट मान्य केली की मी माझ्या घरातच उमेदवारी दिली, तिथंच मी चुकलो. दादांनी मान्य केली असेल, पण शेवटी ती वरून महायुतीकडून जो आदेश आला तो दादांना पाळावा लागला. कारण ज्यावेळेस
महायुतीत सामील होतो किंवा बाकीच्या पक्षांबरोबर युती केली जाते त्यावेळेस त्यांची पण काही निर्णय असतात, ते निर्णय त्यांचे ऐकावे लागतात. त्याच्यानुसार दादांनी पण वहिनी साहेबांना उमेदवारी दिली आणि वहिनी साहेब तसं पडणं शक्य नव्हतं. दादा निवडून येतील का? दादा 100 नाही 1000% निवडून येणार दादा. पण शरद पवार यंदा त्यांच्या विरोधात असणार. शरद पवार जरी विरोधात असले तरी बारामती तालुक्याचा विकास दादांनी केलेला आहे. त्याच्यामुळं सगळी जनता बारामती तालुक्यातील दादांच्या पाठीमागं खंबीरपणे ठामपणे एक दिलाने उभा आहे. बरं, तुमच्या मनात सध्या कोणते पवार आहे? अजित पवार, प्रश्नच नाही. आम्ही झोपेतनं उठलो तरी अजित पवार, झोपलो तरी अजित पवार, स्वप्नात पण अजित पवार. बरं, काय असं दादांनी काय विकास कामं केली? कामं लय भरपूर केली बारामती तालुक्यात, भरपूर कामं. ही जी काटेवाडी दिसते ना, ह्या काटेवाडीसाठी दादांनी 10 वर्षात 200 कोटी रुपये निधी आणलाय, जो महाराष्ट्रातील इतर कुठल्या तालुक्यासाठी सुद्धा येऊ शकत नाही. 10 वर्षात काटेवाडीसाठी दादांनी 200 कोटी रुपये निधी आणलाय. बारामती तालुक्यासाठी दादांनी 5 वर्षात 8,500 कोटी रुपये निधी आणलाय. 8,500 कोटी रुपये निधी एखाद्या जिल्ह्याचा सुद्धा आराखडा नसतोय, फक्त एकट्या बारामती तालुक्यासाठी. युगेंद्र पवार त्यांच्याच कुटुंबातील त्यांचे पुतणे युगेंद्र पवार त्यांच्या विरोधात उभे आहेत. मग आता काय घडणार निवडणुकीमध्ये? युगेंद्र पवारांची वाटचाल कशी राहील? काय ही लोकशाही, प्रत्येकाला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा संविधानाने अधिकार दिलेला आहे. युगेंद्र पवारांनी त्यांची उमेदवारी दाखल केली, त्यांना कोणी अडवू शकत नाही. पण त्यांनी ही फक्त सुरुवात केली, असं आम्ही त्यांच्याकडे उमेदवारीकडे सुरुवात असं ठीक आहे. पवार कुटुंबामध्ये फूट पडली, मान्य, म्हणजे कसं वाटतं? काय त्यावेळेसची भावना काय होती? काय सांगता येत. तुम्हाला काय वाटलं त्यावेळेस? साहेबांची साथ सोडली अजित पवारांनी? अजित पवारांनी साहेबांची साथ सोडली, फक्त त्याला कारण एवढंच आहे की बारामती तालुक्याचा विकास कुठं अडकला नाही पाहिजे. बारामती तालुक्याची विकासाची घोडदौड अशीच चालू राहिली पाहिजे. मग ते कुठल्या ना कुठल्या माध्यमातून चालू राहिली. महाविकास आघाडीकडं दादा होते त्यावेळेस पण बारामती तालुक्याचा विकास चालूच होता. नंतरनं एकनाथ शिंदे महाविकास आघाडीतून बाहेर पडले, भाजपकडे गेले. थोडे दिवस दादांना काही अडचणींना सामना करावा लागला, थोडी विकासाची घोडदौड थांबली गेली. दादांनी परत विचार केला की आपल्याला तालुक्याचा विकास करायचा आहे, आपल्या पाठीमागं जर बारामती तालुक्यातली जनता ठाम उभी, तर त्यांच्यासाठी आपण काहीतरी देणे लागतो, त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून दादांनी शेवटी महायुतीची कास धरली आणि त्यांच्याबरोबर सामील होऊन दादांनी बारामतीच्या विकासाचा पॅटर्न हाय असा पूर्ववत चालू ठेवला. नक्कीच. आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक पण आहेत. बाबा बसा इथे. बाबा इथं बसा, या इथे. बाबा काय म्हणता, कुणाची हवा आहे सध्या राजकारणात? आम्हाला काय माहित नाही. अजित पवारांचे का शरद पवारांचे? अजित पवार. आता हा बघा, हां, दोघं बी चुलतो पत्नी, बरोबर आहे का नाही? हां आता दादाचा जोर जास्त आहे. हां, चालतंय का दादांचा नाही? जोर जास्त आहे दादांचा. बर, आताच मी बारामतीने चाललो. होय, लय बारामती जोर आहे का हो? बर. दादांनी आज फॉर्म भरला म्हणे. आज फर्मा पासला नारळ पडत या वगैरे गेल्या. होय, नारळ फोडले. कनेरी, हा कनेरीला. कनेरीला. बर, मग काय वाटते, दादा येतील का निवडून? 100%. दादाची खात्री भीती मला वाईट बरं का. आणि येणार तुम्ही ज्येष्ठ आहे, तुम्ही लय एकदम असं एकदम पॉज घेऊन बोललात ना, लय विचार केला दादांनी. बाबा लय विचार करून बोलताय, बोला. हा का हां मी ह्या माणसाला विचारा, हां हे दादाचे आहे, हां साहेब जे आहे, हां, ते वाईट म्हणायचं नाही कोणाला. आपण बर, साहेब आहे माझा मित्र आहे, हां आणि दादाला बी मी कडेला वागावला आहे. हां मला एक सांगतो, त्याचा वडील बापा असताना, हां, तात्यासाहेब असताना लय आम्ही हे केलेलं आहे. तर दादा निवडून येणार आहे. येणार आहे. काय हा बर, काळजी करायची नाही. काळजी मी करायचं आता कारण नाही. दवाखान्यामुळे तिकडे गेलो, बर, दादानी मला गोनवली चौकात टोपी दिली. होय, दादाने दिली का टोपी तुम्हाला? दादाने दिली, हातात दिली, हातात. हां, त्या गोनवली चौकात उभा राहिला. मी एवढ्या गडीतनं गेलो आणि ती मला दादाने हातात टोपी दिली. बर, गावातला माणूस आहे, जुना माणूस आहे. होय, हो काही. बर. म्हणजे चांगलीच नाळ जोडली म्हणायची दादांची. बारामतीलाच मी आलो. दादांची बारामती तालुक्यातल्या प्रत्येक
नागरिकाशी, प्रत्येक महिला भगिनीशी, काटेवाडीत दादांचं मूळ गाव आहे, काटेवाडीतल्या प्रत्येक महिला भगिनीशी, प्रत्येक नागरिकाशी, युवकाशी दादांची नाळ जोडली. दादा व्यक्तिशा प्रत्येकाला ओळखतात, व्यक्तिशा प्रत्येकाशी बोलतात, चर्चा करतात, अडीअडचणी जाणून घेतात. नक्कीच. एकूणच बारामतीतल्या प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये दादा आहेत आणि नागरिकांची नाळ दादांची जोडली गेलेली आहे. आपल्यासोबत आणखी नागरिक आहेत. दादा काय सांगाल, आज दादांनी फॉर्म भरलेला आहे, एकूणच बारामतीचं वातावरण तापलं आणि बारामती मतदारसंघाकडे फक्त बारामतीचंच नाही तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. काका पुतण्याची लढत होती, मात्र एकीकडे शरद पवारांनी ताकद लावली तर दुसरीकडे अजित पवारांनी ताकद लावली. हवा कुणाचं? एक तर महाराष्ट्रातील विधानसभा मतदानाचा विचार जर केला तर ऐतिहासिक निकाल लागणार आहे. यापूर्वी दादा 1,70,000च्या लीडने निवडून आले होते, परंतु ह्या वर्षी दादा 2 लाखाच्या लीडने निवडून येतील असा सगळ्या लोकांचा अंदाज आहे. कारण जरी चुलता पुतण्यांची लढत आपण म्हणत असला किंवा इतर लोकांना दिसत असेल तरी नक्कीच वैचारिक लढाई आहे. विकासाच्या जीवावरती, दादांच्या कामाच्या जीवावरती ज्याप्रमाणे दादांनी बारामतीचा विकास केला त्याप्रमाणेच लोकांना आता अख्ख्या महाराष्ट्राला दादांकडून अपेक्षा आहेत. मला सांगा, ही लढत नेमकी कुणाची? युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार आहे का अजित पवार विरुद्ध शरद पवार आहे? तसा ही प्रत्यक्ष लढाई दादा आणि युगेंद्र पवार यांचीच आहे, परंतु शरद पवारांनी ही लढाई स्वतःच्या अस्मितेची करून घेतलेली आहे. त्यात तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु ही लढाई खरं विचार केला तर साहेब आणि दादांची नसून युगेंद्र दादा आणि अजितदादा यांचीच आहे आणि ती लढाई नक्कीच अजितदादा पवार जिंकतील असा आम्हाला सगळ्या जनतेला विश्वास आहे. बरं, जनतेला नेमकं काय हवं? बारामतीत अजून काय व्हायला हवं जे प्रलंबित आहे? बारामती तालुक्याचा विकास झालेला पाहता बोट दाखवायला देखील जागा उरली नाही की ही गोष्ट करायची राहिली म्हणून. आता एवढी मोठी विकास कामं झालेली असताना लोकांच्या काही अपेक्षा उरल्या नाहीत. आता लोकांची एकच अपेक्षा आहे की दादांना आता भरभरून मताने निवडून आणायचं आहे. बरं, तेवढंच. बरं, आपल्यासोबत आणखी नागरिक आहेत, ते आत्ताच जस्ट आलेत. दादा कुठून आलात तुम्ही? मी काटेवाडीचा माऊली. काटेवाडीतनं. बरं, तुमच्याच गावातून पवारांचं राजकारण सुरू झालं, आता तेच पवार विधानसभेला सामोरे जात आहेत. एकीकडे अजित पवार आहेत, दुसरीकडे नवखे युगेंद्र पवार आहेत आणि त्याच युगेंद्र पवारांच्या बाजूने खुद्द शरद पवार आहेत. काय म्हणते वारं कुणाच्या बाजूने? कसं आहे, हे राजकारण जागा असतं, कुटुंबाची जागा असतं. आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या विरुद्ध जो त्यांनी उमेदवार दिला एक त्यांनी औपचारिकता पार पाडलेली आहे की दुसरीकडे जायला नको. अजितदादांच्या विरुद्ध उभा राहण्याची ताकद इतर लोकांमध्ये सोडा, पण पवार कुटुंबामध्ये कुठल्याच व्यक्तीची इतर नाहीये. तर दादांचं काम बोलतंय, केवळ अजितदादा पवार आहेत म्हणून नाही, तर दादांनी आतापर्यंत त्यांच्या 35 ते 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मिळालेल्या संधीचं सोनं केलेलं आहे. आज प्रत्येक गावामध्ये जे पिण्याचं पाणी असेल, अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, रस्ता असेल, धार्मिक जे स्थळ असेल त्याचं कामकाज असेल, एकही गाव असं उन्हा ठेवलं नाही दादांनी, त्या ठिकाणी दादांनी काम केलेलं नाही. त्यामुळे दादा हा विकास पुरुष आहे आणि विकास पुरुषाच्या विरुद्ध उभा राहणं ही समोरच्या गटाने औपचारिकता पार पाडली. ह्यात आम्हाला काय मोठा असा टक्करचे संघर्ष दिसत नाही. कुटुंब फुटलं, काय वाटतं त्याच्यावर? आता हे कसं असतं, घरोघरी मातीच्या चुली असतात, काही कुटुंब बनवून वेगळं असतं आणि वैचारिक मतभेद वेगळे असतात. आज प्रत्येक घरामध्ये भावाभावामध्ये वैचारिक मतभेद असतात. नक्कीच. मग आज मला सांगा, आदरणीय अजितदादा साहेबांनी विकास कामासाठी जर काही वेगळा निर्णय घेतला तर त्यात बिघडलं कुठं? आज तुम्ही म्हणतात त्यांच्या कुटुंबामध्ये जे ज्येष्ठ आहेत त्यांनी बी काही अगोदरच्या काळामध्ये फुटीरवादी निर्णय घेतलेले आहेत. म्हणजे अजितदादांनी वेगळे केले असं काही म्हणता येणार नाही. विकास कामांनी जे केलं तेच अजित पवारांनी पहा, शरद पवारांनी जे केलं ते त्यांना त्यावेळेस योग्य वाटलं असेल. आता आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी जे ह्या बारामती जनतेसाठी, महाराष्ट्र जनतेसाठी जो योग्य निर्णय असेल, आज आदरणीय मोदी साहेबांचा पूर्ण देशामध्ये असेल किंवा जगामध्ये जो करिश्मा आहे त्याचा फायदा माझ्या गोरगरीब जनतेला झाला पाहिजे, मला निधी वाढवता आला पाहिजे, ही भावना आदरणीय अजितदादा साहेबांची होती, म्हणून हा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय एकेकाळी कमळावरती टीका करणारे अजित पवार आता त्याच हे माऊली हे राजकारण असतं. आज मला सांगा, मग शरद पवार साहेबांनी बी काँग्रेसवर टीका केली की परदेशी महिला म्हणून बाहेर पडले होते, मग कसं काय जुळतंय? ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचं शरद पवार कधी जुळलं होतं का? मग तो का तुम्ही विचार करत नाही? हे पहा, राजकारणामध्ये कोण कायमचा शत्रू किंवा कोण कायमचा दुश्मन म्हणजे मित्र नसतो. वेळ प्रसंगी योग्य निर्णय घ्यावे लागतात, तो निर्णय दादांनी घेतलेला आहे. दादा, योजना आल्यात भरपूर, दादांनी योजना काढल्यात, काय वाटतं त्या योजनांबद्दल? नाही, नक्कीच योजना चांगल्या आहेत त्या. लाडकी बहिणीची असेल, आमच्या शेतकऱ्यांना तर इतकं वीज बिल महत्वाचं होतं की डायरेक्ट आम्हाला तर शेतकऱ्यांना फायदा झाला आहे, डायरेक्ट आमचे पैसे वाचले. सिलेंडरचं काय सांगाल? सिलेंडर आता सध्या खूप महागलंय.
नाही त्याचे बी 3 सिलेंडर फ्री तर महिलांना बी ते आमच्या घरगुती उपयोग होणार आहे. त्या महिलांना फार त्याचा योजनेचा फायदा होणार आहे. युवकांना बी त्यांनी शिक्षणासाठी चांगले उपयोग काढले त्याचा नक्कीच आम्हाला फायदा. एकूणच अजित पवार यांची कारकीर्द जी आहे ती या बारामतीमध्ये खूप मोठी आहे आणि सक्रिय राजकारणात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दादांचं वजन हे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण की दादांनी म्हणजेच अजित पवार हे उपमुख्यमंत्री असताना यांनी अनेक योजना असतील आर्थिक आराखडे असतील हे मांडलेले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करतायत आणि महाराष्ट्राच्या राजकारणावरती अजित पवार हे नाव एक वेगळं वलय आहे त्या अजित पवार नावाला. दादा आणखी एक प्रश्न आहे. अजित पवारांना म्हणजे अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळं नाव आहे, त्यांची एक वेगळी वैशिष्ट्य आहे. एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे अजित पवार हे नेहमी उपमुख्यमंत्री पदापर्यंत जातात पण मुख्यमंत्री पद काय त्यांना आलं नाही. काय वाटतं? हे पहा ह्यावेळेस दादाच किंग मेकर राहणार आहेत. शेवटी मुख्यमंत्री होण्यासाठी जी लॉजिक फिकर आहे ती गाठावी लागते. पण आता गेल्या 5 वर्षापासून आपण पाहतात की महाराष्ट्राचं राजकारण फार बदललेलं आहे. एखाद्या पक्षाला पूर्ण बहुमत असावं असं काही हे नाहीये. आपण पाहिलंय की आता आदरणीय शिंदे साहेब असतील त्यांची काही मॅजिक फिगर नाही तरी ते झाले. पण एवढा शब्द आज या ठिकाणी निश्चित देतो की येणाऱ्या 2024 मध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आदरणीय अजितदादा पवार साहेब हेच किंग मेकर असतील हे निश्चित. मुख्यमंत्री होतील का? 100% अजितदादा ह्यावेळेस 2024ला मुख्यमंत्रीच होणार. तुम्हाला काय वाटतं? मुख्यमंत्री मुख्यमंत्री तुम्हाला काय वाटतं दादा? 100% मुख्यमंत्री दादा. होय, दादांचं काम आहे का? आहे की त्याला पण बर काय रे मित्रा, तुला काय वाटतं? दादा मुख्यमंत्री होतील का? 100% होणारच. होय, अजून काय बोलायचं का तुला? तर समस्त काटेवाडी गावकऱ्यांनी एक इच्छा व्यक्त केली की दादा मुख्यमंत्री होतील, दादांचं काम चांगलं आहे, दादांचं काम बोलतंय. मात्र आता येणाऱ्या निवडणुकीच्या निकालामध्येच काय जी खरी परिस्थिती आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. बखर लाईव्हच्या हवा कुणाची या विशेष भागात आत्ता आपण बारामती मतदारसंघातल्या ढेकळेवाडी या परिसरात आहोत आणि या परिसरातले सरपंच, विद्यमान सरपंच आपल्यासोबत आहेत. सर काय सांगाल, एकूण सध्या आपण विद्यमान सरपंच आहात, बारामतीच्या म्हणजे काटेवाडीच्या अगदी लगत असलेलं हे गाव आहे, या गावचे आपण सरपंच आहात. कसं बघता सध्याची राजकीय परिस्थिती आणि सध्याचं कौल कोणाच्या बाजूने आहे? दादांनी जो विकास केलेला आहे तो विकास अतिशय चांगल्या पद्धतीनं केलेला आहे. आणि अजित पवार सोडून आम्ही योगेंद्र दादा किंवा शरद पवारला देखील ढेकळवाडी स्वतःचं गाव माहीत नाही. पवार साहेबांना स्वतःचं गाव माहीत नाही, त्यांनी तो विकासाचा प्रश्न कधी केला नाही. आणि आता सध्या आदरणीय अजितदादा पवार ह्यांच्या बाजूने आम्ही आहे. बरं, तुमचा पाठिंबा त्यांना आहे? पूर्ण पाठिंबा. आम्ही 773चं लीड, सुप्रियाताई उभा राहिल्या होत्या त्यांच्या विरोधात आम्ही 773चं लीड सुनेत्राताईला दिले तुमच्या गावात, आमच्या गावातनं. आणि आता बारामती तालुका लोकसभा मतदारसंघातनं अख्ख्या मतदारसंघामध्ये आमच्या गावातनं लीड मिळाले दादांना. आणि त्याच्यामुळं त्यांनी माझा सत्कार पुस्तकाचं अनावरण माझ्या हस्ते केलं. ते झालंच, पण आता शरद पवारांनी युगेंद्र पवार यांना रणांगणात उतरवलंय. तर साहेबांचं पारडं जड आहे का दादांचं विकास जड आहे? योगेंद्र पवारांचं डिपॉझिट जप्त होणार आहे. मागच्या वेळेमध्ये गोपीचंद पडळकर उभा राहिले होते, त्यांचं डिपॉझिट जप्त झालं. आता योगेंद्र पवारांचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय आम्ही कार्यकर्ते राहणार नाही. एकूणच काय तर युगेंद्र पवार यांचं डिपॉझिट जप्त होईल अशा पद्धतीची लढत या ठिकाणी बारामती मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळणार. अशा प्रकारची वक्तव्य सरपंचांनी केलेलं आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आता आपण काटेवाडी गावापर्यंत येऊन पोचलो आहे. काटेवाडी हे तेच गाव आहे ज्या ठिकाणाहून पवार घराण्यांचं राजकारण सुरू होतं. सुरुवातीला शरद पवार, त्यांच्या पाठोपाठ अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि आता युगेंद्र पवार यांच्यापर्यंत हा राजकीय वारसा आता येऊन पोचला आहे. आज या मतदारसंघाचा आढावा घेताना एकूणच जे चित्र आहे ते म्हणजे दादांबाबतीत या मतदारसंघात एक वेगळं प्रेम आपल्याला पाहायला मिळालं. दादा हे या मतदारसंघातले विकास पुरुष आहेत अशा पद्धतीचं जनमत जे आहे ते सर्वसामान्यांच्या मनात ठसलेलं पाहायला मिळालं. पण तितकीच ताकद जी आहे ती युगेंद्र पवार यांच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळाली नाही. मात्र येत्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात नेमकं काय गणित जे आहे ते काय चित्र जे आहे ते आपल्याला सविस्तर स्पष्ट होईल. कारण की याच मतदारसंघावरती संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. पवार विरुद्ध पवार
असा सामना रंगलाय. तर एकीकडे काका विरुद्ध पुतण्या, मात्र हे काका विरुद्ध पुतण्या नेमकं कोणाच्यात आहे? सध्या जे प्रत्यक्षात युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार यांच्यात खरी ही लढाई आहे, हा संघर्ष असणार की शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष रंगणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बारामती मतदारसंघातून विश्वजित भालेराव, बखर लाईव्ह. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.